आपण इथं आयुक्त साहेबांना भेटण्यासाठी आज निवेदन देण्यासाठी आले होते आणि तसेच आपण स्मार्ट सिटीमध्ये बोंबे साहेब यांना भेट दिलेली आणि चर्चा पण केलेली. काय चर्चेचा विषय होता? आज माननीय आयुक्त साहेब यांची भेट घेण्यासाठी आम्ही आलो होतो, परंतु आयुक्त साहेब हे भेटले नाही आम्हाला, कारण ते त्यांच्या कामात असतील. परंतु माननीय घनकचरा प्रमुख बोंबे साहेब यांच्याशी आम्ही यांची भेट घेतली आणि आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा केली. कारण चर्चा या संदर्भात आहे साहेब का 19/1/2026 पुण्यनगरी या वर्तमानपत्रामध्ये बातमी आली आणि त्या बातमीमध्ये पी गोपीनाथ रेड्डी कंपनीचा जो टेंडर संपू राहिला 30 जानेवारीला पी गोपीनाथ रेड्डी कंपनीचा टेंडर संपू राहिला आणि महानगरपालिका पुन्हा त्याच कंपनीला 2 महिन्याची मुदत वाढ देऊ राहिली. त्या संदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा केली की बाबा तुम्ही या कंपनीला 2 महिने का बरं टेंडर देऊ राहिले? तुमचं सर्व ठरलं होतं, कंपनी तुम्ही निवडली, टेंडर देण्यात आले, तरी सुद्धा तुम्ही या कंपनीला 2 महिने देऊ राहिले. ठीक आहे, परंतु तुम्ही 2 महिने जरी देत असताल, आम्हाला शहरामध्ये कचरा हा साचला नाही पाहिजे, त्या पद्धतीने आम्ही त्याचा जास्त विरोध नाही करणार. परंतु महानगरपालिकेबरोबर प्रशासनाबरोबर आमची चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेमध्ये महानगरपालिकेचे घनकचरा प्रमुख साहेब माननीय आयुक्त साहेब यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की नवीन कंपनी 1 फेब्रुवारी 2026 पासून काम सुरू करेल आणि त्या दिवसापासून कर्मचाऱ्यांना किमान वेतनप्रमाणे वेतन लागू करू म्हणून. परंतु या लोकांनी पी गोपीनाथ रेड्डी कंपनीला 2 महिने पुन्हा वाढवून दिल्यामुळे जर आम्हाला 1 फेब्रुवारी 2026 पासून किमान वेतनप्रमाणे जर यांनी आमची जर पगार नाही केली तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्या पूर्ण संभाजीनगर शहरवासियांना आणि महानगरपालिका प्रशासनाला ठणकावून सांगतो का जर आम्हाला किमान वेतनप्रमाणे जर यांनी जर पगार नाही दिली 1 फेब्रुवारी पासून, तर मग आम्ही शहरात लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करणार आहोत. आंदोलनाचं स्वरूप आम्ही हे पुढचे निवेदन जेव्हा देऊ यांना त्यावेळेस आम्ही आंदोलनाचं स्वरूप सांगू. कामबंद आंदोलन असेल किंवा उपोषण असेल किंवा अजून कोणत्या पद्धतीचं आम्हाला आंदोलन करायचं त्या संदर्भात आम्ही पूर्ण निवेदनमध्ये देऊ आणि त्यावेळेस आम्ही पूर्ण एक मोठी पत्रकार परिषद घेऊन त्यामध्ये पूर्ण या गोष्टीचा आम्ही खुलासा करू का आंदोलन आम्ही कोणतं करणार आहे. तत्पूर्वी पुन्हा एकदा सांगू इच्छितो पी गोपीनाथ रेड्डी कंपनीला दिलेले जे 2 महिन्याचं जे टेंडर आहे ते त्वरित रद्द करावं आणि नवीन कंपनीकडून काम घ्यावं. कारण की नवीन कंपनीला सुद्धा येऊन भरपूर दिवस झालेले आहे. महानगरपालिका प्रशासनाने कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये दिरंगाई दाखवू नये एवढंच मी बोलतो. मी हकीम शेख, अध्यक्ष कंत्राटी कामगार संघटना, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका. सर, आपण याविषयी आता जे नवीन नूतन जे नगरसेवक आहे आणि महापौर यांची भेट घेणार का याबाबत? अवश्य घेणार साहेब. आम्हाला ज्यावेळेस ज्या आम्ही राजकारणी नाही, आम्ही कर्मचारी आहे आणि मान्य जेवढे पण नगरसेवक निवडून आलेले आहे सर्वप्रथम त्यांना माझ्या संघटनेकडून आणि आमच्याकडून अभिनंदन, त्यांचे खूप खूप अभिनंदन. आणि मला ज्या ठिकाणी ज्या लोकांची गरज पडेल मी त्यांच्याशी अवश्य भेट घेईल आणि त्यांना ते आम्हाला मदत करतील याची मला 100% शाश्वती आहे साहेब. धन्यवाद.